नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमधून आपण नेटसेट पेपर 1 युनिट 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी यामधील इंटरनेट, इंट्रानेट, ईमेल आणि ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ह्या संकल्पना समजून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यावर आधारित 20 MCQ प्रश्नांचा सराव करणार आहोत. पहिल्या भागात चला याची संकल्पना समजून घेऊया. पहिला मुद्दा आहे इंटरनेट, इंट्रानेट आणि एक्स्ट्रानेट. हे जे तिन्ही प्रकार आहेत हे नेटवर्कचे प्रकार आहेत. यातील इंटरनेट म्हणजे जागतिक स्तरावरील अब्जावधी संगणक आणि सर्व्हर्स यांना जोडणारं जे सार्वजनिक जाळं आहे, जागतिक स्तरावरील जाळं आहे, ते इंटरनेट, त्याला इंटरनेट असं म्हणतात. यामध्ये माहितीच्या देवाणघेवाण्यासाठी TCP आणि IP या प्रोटोकॉलचा वापर केला जातो. हे लक्षात ठेवा. याचे फुल फॉर्मही लक्षात ठेवा. TCP आणि प्रोटोकॉलही लक्षात ठेवा, ज्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. थोडक्यात इंटरनेट हे जागतिक स्तरावर काम करणारं आणि प्रत्येकासाठी ओपन असणारं, कोणी पण ब्राउझर ओपन करून इंटरनेटवरून माहिती ॲक्सेस करू शकतो. ते इंटरनेट असतं, अर्थात ते नेटवर्कच असतं, फक्त ते प्रत्येकासाठी पब्लिक नेटवर्क असतं, म्हणजे प्रत्येकासाठी खुलं असतं. कोणी त्यावर असलेली माहिती ही बघू शकतो. दुसरा प्रकार असतो इंट्रानेट. एखाद्या विशिष्ट संस्थेपुरतं किंवा कंपनीपुरतं मर्यादित असलेलं खाजगी जाळं, अर्थात प्रायव्हेट नेटवर्क, हे केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनाच वापरता येतं. सुरक्षिततेसाठी यामध्ये फायरवॉलचा वापर केलेला असतो. उदाहरणार्थ एखादं ऑफिस आहे, ऑफिसमधले जे संगणक एकमेकांना जोडलेले असतात ते इंट्रानेट असतात. बँकेमध्ये काम करणारे जे कर्मचारी असतात त्यांच्यासाठी जे अकाउंट डिटेल बघू शकतात, सगळे ट्रान्झॅक्शन करू शकतात, ते एक इंट्रानेट आहे. एखादं शॉपिंग मॉल आहे, त्याचं जे काही सगळे काउंटर आहे शॉपिंगचे, ते सगळे एका जोडलेले असतात, ते इंट्रानेट आहे. अशा पद्धतीने इंट्रानेट हे मर्यादित असतं आणि ज्यांना अधिकृतपणे वापरलं असे कर्मचारीच फक्त ते त्या नेटवर्कचा वापर करू शकतात. तिसरा प्रकार आहे एक्स्ट्रानेट. संस्थेचे इंट्रानेट जेव्हा सुरक्षितपणे बाहेरील अधिकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून जाते तेव्हा त्याला एक्स्ट्रानेट असं म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या संस्थेच्या कॅम्पसमध्ये 4-5 लायब्ररी आहेत, तर ते लायब्ररी इंट्रानेटमध्ये एकमेकांशी कनेक्टेड असतील, पण त्यातल्या काही सुविधा ह्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्याच्या मेंबर्ससाठी दिलेल्या असतील, तर जर दिलेल्या असतील तर त्या नेटवर्कला एक्स्ट्रानेट असं म्हणता येऊ शकतं. किंवा बँकांच्या संदर्भात सुद्धा बँकांच्या काही ज्या सुविधा असतात त्या फक्त इंट्रानेट असतात, म्हणजे फक्त कर्मचाऱ्यांसाठी असतात. आणि काही सुविधा हे एक्स्ट्रानेटच्या माध्यमातून ग्राहक सुद्धा वापरू शकतात. त्या केसमध्ये त्या नेटवर्कला एक्स्ट्रानेट म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये दोघांचं कॉम्बिनेशन असतं, मात्र कुणीही ॲक्सेस करू शकत नाही. ज्यांना अधिकृतपणे जे ग्राहक आहेत, पुरवठादार आहेत, जे सपोर्टर आहेत, जे त्याच्याशी जोडलेले तसे अधिकारी असतील, त्यांना देण्याचा प्रकार हा एक्स्ट्रानेट असतो. काही काही स्कूलमध्ये असं लर्निंग सिस्टीम असते किंवा कम्युनिकेशन सिस्टीम प्लॅटफॉर्म असतो, ज्याच्यावर पालकांना अधिकार दिलेले असतात की ते सुद्धा ती माहिती बघू शकतात, किंवा विद्यार्थ्यांना त्यांचं अकाउंट दिलेलं असतं आणि ते सुद्धा त्यामध्ये बघू शकतात. ते सुद्धा ह्या एक्स्ट्रानेटचा एक प्रकार आपण म्हणू शकतो. याची जर तुलना केली तर इंटरनेटचा प्रकार हा सार्वजनिक आहे, पब्लिक आहे. इंटरनेट हे पूर्णपणे खाजगी असते आणि एक्स्ट्रानेट हे अंशतः खाजगी आणि अंशतः सार्वजनिक असते. वापर करणारे इथे सर्वसामान्य नागरिक कोणी ते वापरू शकतो. इंट्रानेट हे केवळ संस्थेचे कर्मचारी, त्या ऑर्गनायझेशनचे कर्मचारी वापरू शकतात. आणि एक्स्ट्रानेटमध्ये कर्मचाऱ्यांसोबत ग्राहक आणि भागीदार जे असतील, पार्टनर असतील, ते स्टेक होल्डर, ते सुद्धा या ठिकाणी एक्स्ट्रानेटमध्ये त्या नेटवर्कचा वापर करू शकतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने नेटवर्कचा विचार केला तर इंटरनेट हे कमी आहे. याची सुरक्षिततेसाठी कोणी हमी घेतलेली नसते, कारण याचा कोणी एक मालक नाही किंवा एक ओनर नाही. त्यामुळे याची सुरक्षिततेची जी हमी असते ती त्या वेबसाईटने, त्या नेटवर्कने घेतलेली असते. त्या अर्थाने इंटरनेटची अशी हमी देणारी अशी कोणतीही एकत्र एक संस्था नाही, त्यामुळे या ठिकाणी सुरक्षितता कमी असते. इंटरनेट ही अत्यंत उच्च दर्जाची सुरक्षितता त्या नेटवर्कमध्ये असते, कारण विशिष्ट बँक असेल, विशिष्ट संस्था असेल, ते पूर्ण काळजी घेऊन त्यांची फायरवॉल आणि सर्व सिस्टीम ही सुरक्षित ठेवत असते. एक्स्ट्रानेटमध्ये ही उच्च सुरक्षितता असते, त्या कारण हा एक प्रायव्हेटच असतं, फक्त काही भाग उपलब्ध करून दिलेला असतो कर्मचारी आणि स्टेक होल्डरसाठी. त्यामुळे तिथे सुद्धा युजर ID पासवर्डच्या माध्यमातून हे सुरक्षितच असतं. असं ह्या तीनही नेटवर्कची तुलना आपल्याला करता येईल. दुसरा जो मुद्दा या प्रकरणातील आहे तो ईमेल आणि ईमेल तंत्रज्ञान. बेसिकली ईमेलचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक मेल. इंटरनेट द्वारे जो काही संदेश पाठवला जातो, मग दस्तावेज असतील, संदेश असेल, चित्र असतील, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्याची पद्धत म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल आहे. ईमेलची ॲड्रेसची रचना जी असते ते आधी युजर नेम असतं, हा ॲट लिहिलेला असतो, नंतर डोमेन आणि .com किंवा .org जो असेल तो त्या पद्धतीने त्याची रचना असते. हे युजर नेम निवडण्याचं स्वातंत्र्य युजरला असतं. डोमेन नेम आणि हे पुढचं मात्र ज्या वेबसाईट, ज्या सर्व्हरकडून ईमेल घेतला जाणार आहे त्यांचाच तिथे
ऑटोमॅटिक येत असतो. म्हणजे gmail.com आहे तर gmail.com हे बदलण्याचा अधिकार युजरला नाही. युजर फक्त युजरनेमचा भाग, एवढा भाग फक्त युजरनेम बदलू शकतो. ईमेल चे महत्त्वाचे प्रोटोकॉल, एक आहे SMTP सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा ईमेल पाठवण्यासाठी या प्रोटोकॉलचा वापर केला जातो. POP3 पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल V3 हा ईमेल सर्व्हरवरून डिव्हाइसवर डाउनलोड करण्यासाठी वापरला जातो. ज्यावेळेस आपला इंटरनेट कनेक्टेड नसेल मोबाईलचं, त्यावेळेस काही ईमेल आपल्याला दिसत नाहीत, पण ते आपल्याला आलेले असतात, पण आपल्याला आता दिसत नाही. इंटरनेट चालू केल्यानंतर मग आपण POP3 या प्रोटोकॉलच्या माध्यमातून सर्व्हरवरून आपल्या मोबाईलमध्ये म्हणा किंवा लॅपटॉपमध्ये ते आपल्याला दिसायला लागतात. याचा अर्थ तो दिसायला लागल्यानंतर त्यासाठी POP3 या प्रोटोकॉलचा वापर झालेला आहे. IMAP इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल, ईमेल सर्व्हरवरच रिअल टाईम सिंक करून पाहण्यासाठी याचा वापर केला जातो. हे शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा आणि यांचा हेतू सुद्धा लक्षात ठेवा, ज्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. ईमेलचे जे महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये टू हा एक घटक आहे. त्याच्यामध्ये टूच्या समोर ज्यांना ईमेल पाठवायचा आहे, प्रायमरी रिसिप्टंट जो मुख्य प्राप्तकर्ता आहे त्याचा ईमेल ID टाकावा लागतो. CC जो दुसरा ऑप्शन असतो खाली, कार्बन कॉपी, तो दुय्यम प्राप्तकर्ता इतर कोणाला माहितीची प्रत पाठवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ज्याला पहिलं ईमेल पाठवायचं असेल त्याचा टू मध्ये आणि त्याची ॲडिशनल कॉपी माहितीसाठी पाठवायची असेल तर CC मध्ये आपण त्याचं नाव टाकत असतो. BCC याचा अर्थ ब्लाइंड कार्बन कॉपी. यात जोडलेल्या व्यक्तीचा ईमेल ID इतर कोणत्याही प्राप्तकर्त्याला म्हणजे टू आणि CC ला दिसत नाही. त्यामुळे ज्यावेळेस याला बॉस कॉपी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे या दोघांना टू आणि CC मध्ये ज्यांना ईमेल जाणार आहे त्यांना टू वाल्यांना कळतो की कोणाला CC ठेवलेला आहे आणि CC वाल्यांना कळतं की कुणाला मेल पाठवलेला आहे. मात्र या दोघांना कळत नाही की BCC मध्ये कुणाला हा मेल अजून फॉरवर्ड केलेला आहे किंवा BCC सुद्धा कोणी आहे किंवा नाही. BCC मध्ये ज्यांना पाठवलेलं त्यांना मात्र हे कळतं की CC कोण आहे आणि टू कोण आहेत. अशा पद्धतीने याची रचना असते. ज्यावेळेस गोपनीयता ठेवायची असते की BCC त्यांचं नाव, BCC मध्ये त्यांचा ईमेल ID आपल्याला टाकायचा असतो. पुढची महत्त्वाची संकल्पना आहे स्पॅम किंवा जंक फोल्डर. अनधिकृत किंवा जाहिरातबाजीचे नको असलेले मेसेज साठवणारं फोल्डर असतं. स्पॅम म्हणजे जनरली काही कम्प्युटर जनरेटेड ऑटोमॅटिक ईमेल पाठवत असतात, मग ते सायबर गुन्हेगार असतील किंवा काही व्यावसायिक संस्था असतील, ते आपले ईमेल रँडमली पाठवत राहतात, त्यांना सुद्धा स्पॅम म्हणतात. तर ह्या साठवण्यासाठी एक विशिष्ट फोल्डर आपल्या ईमेलमध्ये असते, ते आपण ईमेलमध्ये ओपन करून बघू शकतो. ड्राफ्टचा ऑप्शन असतो. तयार केलेले पण न पाठवलेले मेसेजेस आपोआपच सेव्ह होणार ठिकाण म्हणजे ड्राफ्ट असतं. याच्यामधून इंटरनेट नसेल तरी एखादा मेल जर गेला नाही तर तो ड्राफ्टमध्ये पण सेव्ह ठेवता येतो किंवा आउटबॉक्समध्ये सुद्धा तो सेव्ह राहतो. त्यानंतर जोपर्यंत आपण तो सेंड करत नाही तोपर्यंत तो जात नाही. या प्रकरणातील तिसरा मुद्दा आहे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. ऑडिओ कॉन्फरन्सिंग याचा अर्थ इंटरनेट किंवा टेलिफोन नेटवर्कद्वारे केवळ ध्वनी म्हणजे व्हॉइसच्या माध्यमाचा वापर करून दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणारे संभाषण, ज्याला आपण आजकाल कॉन्फरन्स कॉल असं म्हणतो, त्याला ऑडिओ कॉन्फरन्स असं म्हटलं आहे. यासाठी VoIP या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे सुद्धा लक्षात ठेवा. याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. या प्रोटोकॉलचा वापर करून या तंत्रज्ञानाचा आपण कॉन्फरन्स कॉल करत असतो. तर याचं प्रत्यक्षात काम कसं करतो हे जरी आपल्याला माहिती नसेल तरी या प्रोटोकॉलचं नाव तरी आपल्या लक्षात असलं पाहिजे. दुसरा यातला उपप्रकार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे. इंटरनेटद्वारे ऑडिओ आणि व्हिडिओ आहे दोन्ही माध्यमातून रिअल टाईममध्ये प्रत्यक्षात वापर करून समोरासमोर केलेली डिजिटल मीटिंग किंवा बैठक म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे. ऑडिओमध्ये फक्त आवाज असतो, इथे व्हिडिओ कॉन्फरन्स असतं. जसं की झूम आहे, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम, वेबएक्स, स्काईप असे अनेक जे प्लॅटफॉर्म्स आहेत. आता सध्या आपण व्हॉट्सअपमध्ये सुद्धा ग्रुप कॉल करू शकतो, तो सुद्धा या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा एक प्रकार आपण मानू शकतो. याची प्रमुख वैशिष्ट्ये स्क्रीन शेअरिंग असतं, रिअल टाईम चॅट करता येते, व्हर्च्युअल बॅकग्राऊंड येतं, कॉल रेकॉर्डिंग करता येतात, वेगवेगळ्या फाईल शेअर करता येतात, चॅट करता येतं आणि हे डाउनलोडसुद्धा करता येतात, याचा रेकॉर्डसुद्धा ठेवता येतं. यासाठी जे महत्त्वाचे प्रोटोकॉल वापरले जातात त्यामध्ये SIP सेशन इनिशिएशन प्रोटोकॉल आणि H.323 हे काही महत्त्वाचे प्रोटोकॉल आहे, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी वापरले जातात. प्रोटोकॉल याचा अर्थ ते नियम आहेत, त्या नियमांच्या टेक्निकल नियम आहेत, त्या नियमांचा वापर करून ह्या गोष्टी घडत असतात. चला आता ह्या संकल्पनावर आधारित 20 प्रश्नांचा आपण सराव करू. प्रश्न 1, जागतिक स्तरावर जोडलेल्या संगणकाच्या सार्वजनिक जाळ्याला काय म्हणतात? अर्थात त्याला इंटरनेट म्हणतात. इंटरनेट हे जागतिक स्तरावरील सर्वसामान्यांसाठी खुलं असणारं सार्वजनिक पब्लिक नेटवर्क आहे. 2, ईमेल पाठवण्यासाठी
खालीलपैकी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? तर यासाठी SMTP सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा वापर हा ईमेल पाठवण्यासाठी होतो. तर POP3 आणि IMAP याचा वापर ईमेल आपल्याला मिळवण्यासाठी होत असतो. हे लक्षात ठेवा. हे प्रोटोकॉल लक्षात ठेवा, याचे फुल फॉर्म लक्षात ठेवा, शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा आणि त्यांचं कार्य लक्षात ठेवा. 3 ईमेल पाठवताना BCCचा मुख्य उद्देश काय असतो? BCCचा मुख्य उद्देश हा प्राप्तकर्त्याची ओळख इतर प्राप्तकर्त्यांपासून गुप्त ठेवण्यासाठी असतो. BCC मध्ये ज्यांचा ईमेल ID टाकू, कोणाचा ईमेल ID टाकलेला आहे टू आणि CC ला कळत नाही, मात्र टू आणि CC कुणाला केलेलं हे BCC ला कळत असतं. प्रश्न 4. एखाद्या खाजगी संस्थेचे नेटवर्क जेव्हा त्यांच्या बाहेरील अधिकृत व्यावसायिक भागीदारांसाठी वापरण्यास खुले केले जाते तेव्हा त्याला काय म्हणतात? तेव्हा त्याला एक्स्ट्रानेट असं म्हणतं. संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त बाहेरील अधिकृत व्यक्ती, ग्राहकांना किंवा पुरवठादारांना मर्यादित प्रवेश देणाऱ्या नेटवर्कला एक्स्ट्रानेट असं म्हणतात. जसं विद्यार्थ्यांची माहिती गोळा करणारा आणि एखाद्या शाळेचं किंवा महाविद्यालयाचं सॉफ्टवेअर आहे ज्यामधील माहिती ही फक्त अधिकृत कर्मचारी म्हणजे प्राध्यापक आणि शिक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी बघू शकतात, पण काही त्या ठिकाणी माहिती बघण्याचे अधिकार हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा दिलेले असतात. हे एक्स्ट्रानेटचं उदाहरण आहे. इंटरनेटद्वारे व्हॉइस कॉल करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? यासाठी VoIP या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. याचा फुल फॉर्म आहे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल, ज्याद्वारे इंटरनेटवरून ऑडिओ कॉल्स केले जातात. म्हणजे आपण जे व्हॉट्सअप कॉल करतो, टेलिग्राम कॉल करतो, ऑडिओ कॉल करतो किंवा मेसेंजर किंवा इन्स्टावरनं जे ऑडिओ कॉल करतो ते VoIP या तंत्रज्ञानाचा वापर करून केला जातो. 6. इंट्रानेट संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? हे जगभरातील सर्व लोकांसाठी खुले असते. हे एका विशिष्ट संस्थेचे अंतर्गत खाजगी नेटवर्क असते. यासाठी इंटरनेट कनेक्शनची मुळीच गरज नसते आणि हे इंटरनेटपेक्षा कमी सुरक्षित असतं. तर B हे एका विशिष्ट संस्थेचे अंतर्गत खाजगी नेटवर्क असते. इंटरनेट हे केवळ एकाच संस्थेच्या कर्मचाऱ्यांपुरती सुरक्षितपणे तयार केलेले असते. एखाद्या कार्यालयात जे तयार केलेलं नेटवर्क असतं, अकाउंटंट असतील, जनरल रजिस्ट्रार असतील आणि 4-5 जणांचं मिळून जे काय असेल ते सुद्धा एक नेटवर्क असू शकतं. 7. सर्व्हरवरून ईमेलवर आपल्या डिव्हाइसवर डाउनलोड करून ऑफलाईन वाचण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो ईमेल आपल्या डाउनलोड करण्यासाठी? तर POP3 पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल व्हर्जन 3 ईमेल सर्व्हरवरून लोकल डिव्हाइसवर डाउनलोड करण्यासाठी वापर केला जातो. याचं काम कसं करतं हे आपल्याला माहीत असण्याची गरज नाही, पण याचा अर्थ आणि फुल फॉर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 8. ऑडिओ आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये रिअल टाइम कम्युनिकेशनचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की एकाच वेळी तात्काळ प्रत्यक्ष संवाद होतो. रिअल टाइममध्ये म्हणजे आत्ता या क्षणी दोघं एका वेळेस ऑनलाईन असतात आणि त्यामुळे हे प्रत्यक्ष कम्युनिकेशन होत असतं. व्हॉट्सअप किंवा इतर अन्य सोशल मीडियावर आपण एखादा मेसेज पाठवल्यानंतर समोरची व्यक्ती ऑनलाईन असणं गरजेचं नाही. जो ऑनलाईन केव्हा येईल, जेव्हा केव्हा येईल तेव्हा ते बघणार आहेत. त्यामुळे तिथे ते रिअल टाइम कम्युनिकेशन होत नाही. दोघं ऑनलाईन असतील तर रिअल टाइम कम्युनिकेशन होणार आहे. रिअल टाइमचा अर्थ कोणत्याही विलंब न होता लाईव्ह तत्काळ संवाद साधणे असा होतो. 8. 9. नको असलेले जाहिरातबाजीचे किंवा संशयास्पद ईमेल सामान्यतः कोणत्या फोल्डरमध्ये जातात? तर स्पॅम किंवा जंक या फोल्डरमध्ये जातात. ईमेल सिस्टीम आपोआपच ओळखतं की एका विशिष्ट संगणकामधून खूप सारे ईमेल जर येत असतील तर आपलं जीमेल असेल किंवा आपण ज्या अकाउंट ज्यांच्याकडे आपलं ईमेल आहे ते ओळखतं की हे सेंडर जे आहेत एका विशिष्ट संगणकामधून येत आहेत आणि त्या विशिष्ट संगणकामधून खूप सारे ईमेल इतरांनाही जात आहेत. मग अशा पद्धतीने आलेली ईमेलला ऑटोमॅटिक स्पॅम किंवा जंकमध्ये टाकलं जातं. प्रश्न 10. खालीलपैकी कोणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा प्लॅटफॉर्म नाही? यामध्ये MS आउटलुक जो आहे तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी नाही आहे, तो ईमेलसाठी आहे. बाकी सर्व जे आहेत ते कॉन्फरन्सिंगसाठी आहे. आउटलुक हा प्रामुख्याने ईमेल क्लायंट आहे. 11. ईमेल ॲड्रेसमध्ये A किंवा @ या चिन्हानंतर येणाऱ्या भागाला काय म्हणतात? उदाहरणार्थ युजर नंतर या gmail.com या भागाला काय म्हणतात? तर याला डोमेन नेम असं म्हणतात. ईमेलमध्ये किंवा च्या आधी युजर नेम असतं आणि त्यानंतर येणारं डोमेन असतं. तर डोमेन नेम हे चेंज करण्याचा अधिकार आपल्याला नसतो. ज्या कंपनीकडून आपण घेतो ते कंपनी ती ठरवत असते. प्रश्न 12. ईमेल पाठवताना CCचा पूर्ण अर्थ काय आहे? याचा CCचा पूर्ण अर्थ कार्बन कॉपी आहे. CC म्हणजे कार्बन कॉपी मुख्य संदेशाची माहिती इतर व्यक्तींना देण्यासाठी CCचा वापर केला जातो. प्रश्न 13. वेगवेगळ्या उपकरणांवर मोबाईल, लॅपटॉप ईमेल सर्व्हरशी थेट सिंक राहून ईमेल व्यवस्थापित करण्याच्या प्रोटोकॉलला कोणता सर्वोत्तम ठरतो? तर IMAP
हा प्रोटोकॉल सर्वोत्तम ठरतो. याचा अर्थ इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल आहे. ईमेलला सर्व्हरवरच ठेवते आणि अनेक उपकरणांवर सीक करते. म्हणजे आपल्या लॅपटॉपमध्ये ईमेल बघू शकतो. प्रत्यक्षामध्ये जे मेल आहेत ते कंपनीच्या सर्व्हरमध्ये, उदाहरणार्थ जीमेलचं जर असतील तर गुगलच्या सर्व्हरमध्ये सगळे मेल आहेत आणि आपण ते मग मोबाईलमध्ये ॲक्सेस करू शकतो, दुसऱ्या मोबाईलमधून ॲक्सेस करू शकतो, PC मधून करू शकतो, लॅपटॉपमधून करू शकतो. असतात ईमेल प्रत्यक्ष एका सर्व्हरवर, मात्र ते आपण वेगवेगळ्या अनेक उपकरणांमधून ॲक्सेस करू शकतो. त्या तंत्रज्ञानाला, त्या प्रोटोकॉलाला IMAP इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल असे म्हणतात. 14. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान व्हॉइस आणि म्हणजे ध्वनी आणि चित्र यात होणाऱ्या विलंबाला, डिलेला तांत्रिक भाषेत काय म्हणतात? तर याला लेटन्सी असं म्हणतात. नेटवर्ककडून डेटा प्रवासादरम्यान होणाऱ्या विलंबाला लेटन्सी किंवा लॅग असं म्हणतात. कधी कधी ऑडिओ व्हिडिओ मागे पुढे होतो बघा, किंवा कधी कधी चित्र अडकून जातं आणि आवाज चालू राहतो. विशेषतः क्रिकेट मॅचच्या वेळेस कधी कधी असा अनुभव आला असेल. ऑडिओ येत नाही, नुसता व्हिडिओ येतो, किंवा व्हिडिओ येत आहे पण ऑडिओ येत नाही, अशा काहीतरी पद्धतीने होतं आणि लेट होतं, तर त्याला लेटन्सी असं म्हणतात. तुम्ही जर लाईव्हचं जर निरीक्षण केलं एखाद्या वेळेस मॅचचं, तर 2-3 मोबाईल एकत्र ठेवून बघा. एखाद्या मोबाईलमध्ये प्रत्यक्षात पहिला बॉल डिलिव्हर झालेला असेल, दुसऱ्या मोबाईलमध्ये तो डिलिव्हर होणार असेल, असा आपल्याला अनुभव येतो. याचा अर्थ तो डिले होत असतो. तो जो नेटवर्कवरनं प्रत्येकाच्या डिव्हाइस आणि बँडविथ प्रमाणे ते बदलत असतं. 15. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? इंटरनेट हे खाजगी असते तर इंट्रानेट हे सार्वजनिक असते. SMTP ईमेल पाठवण्यासाठी तर POP3 ईमेल प्राप्त करण्यासाठी वापरतात. यातील केवळ B हे दुसरं उदाहरण बरोबर आहे. पहिलं विधान चुकीचं आहे, कारण इंटरनेट हे सार्वजनिक आणि इंट्रानेट हे खाजगी असतं. आणि दुसरं विधान मात्र बरोबर आहे की SMTP जे आहे ते ईमेल पाठवण्यासाठी आणि POP3 ईमेल प्राप्त करण्यासाठी वापरतात. 16. ईमेलमध्ये न पाठवलेले किंवा अपूर्ण राहिलेले मेसेजेस आपोआप कुठे सेव्ह होतात? तर ते ड्राफ्टमध्ये सेव्ह होतात ऑटोमॅटिक. टाईप करता करता मध्येच इंटरनेट डिस्कनेक्ट झालं किंवा आपण तो त्या ॲपमधून बाहेर आलो तरी त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर पुन्हा आपल्याला तो ड्राफ्टमध्ये ईमेल आपल्याला दिसतात. 17. ऑडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये केवळ आवाजाचे वहन करण्यासाठी संगणक नेटवर्कमध्ये कोणत्या प्रोटोकॉलची मुख्य भूमिका असते? तर VoIP या प्रोटोकॉलची मुख्य भूमिका असते. जर आपण शब्दावर जर लक्ष दिलं, व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल आहे, म्हणजे आवाजाशी संबंधित आहे. हे तंत्रज्ञान एनालॉग ऑडिओ सिग्नलचे डिजिटल डेटामध्ये रूपांतर करून नेटवर्ककडून पाठवत असते. 18. एकाच ईमेल संदेशात 50 व्यक्तींना मेल पाठवायचा आहे, परंतु कोणत्याही व्यक्तीला इतर कोणाचा ईमेल ID दिसू नये अशी तुमची इच्छा असल्यास कोणते फील्ड निवडावं लागेल? त्या केसमध्ये आपल्याला BCC निवडावं लागेल, कारण BCC ब्लाइंड कार्बन कॉपी वापरल्यास प्राप्तकर्त्यांची यादी परस्परांपासून पूर्णपणे गोपनीय राहते. 19. खालीलपैकी कोणते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्य वैशिष्ट्य नाही? स्क्रीन शेअरिंग, रिअल टाइम चॅट, फिजिकल पेपर प्रिंटिंग, व्हर्च्युअल बॅकग्राऊंड. यामध्ये फिजिकल पेपर प्रिंटिंग हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे सॉफ्टवेअरचे काम नसून ते प्रिंटरचे काम आहे. प्रश्न 20. ईमेल पाठवताना, म्हणजे चित्र आहे, PDF आहे, जोडण्यासाठी कोणत्या आयकॉन किंवा पर्यायावर क्लिक केले जाते? म्हणजे आपल्याला एखादी फाईल अटॅच करायची असेल तर त्यासाठी कोणत्या कोणते आयकॉन आहे? तर त्या ठिकाणी पेपर क्लिपचं जे आयकॉन असतं त्याच्यावर आपल्याला ती क्लिक केल्यानंतर मग पुढचे ऑप्शन ओपन होतात. म्हणून आपल्याला एखादी फाईल अटॅच करायची असेल तर पेपर क्लिक आयकॉनवर क्लिक करावं लागतं आणि तिथून पुढे मग आपण ब्राउज करून योग्य ती फाईल अटॅच करू शकतो. अशा पद्धतीने आपण या मुद्द्याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. आपल्याला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा.